मुरमुरं खाऊन पैलवान तयार होत नाही, तसंच आपली जी आळी आहे तिला जर आपल्याला पैलवान करायची असेल तर तो महत्त्वाचा आपला जो पाला आहे तो बलवान पाहिजे. म्हणजेच मित्रांनो, आपल्या पाल्यामध्ये जी आळीला पोषक तत्वे लागतात, जे न्यूट्रिशन लागतात ते आपल्या पाल्यामध्ये पाहिजेत. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी आणि तुम्ही बघताय मी करत असलेला रेशीम शेतीचा प्रवास. आपल्या आळीचा तिसरा मोल्ट पास झाला आहे. तो मोल्ट पास करून आपण आळीला पहिलं फिडिंग देणार आहे. त्याआधी आपण आपल्या आळीवर विटकर विजेता धुरणी करून घेतली, जेणेकरून आपल्या आळींना जसे की रोग, फ्लेचरी, ग्लासरी, पेब्रिन, मस्कार्डिन जे होतात त्यांच्यासाठी प्रिव्हेंटेशन मिळेल आणि आपण त्याच्यावर चांगला रोखता मिळवू शकतो. मित्रांनो, पावडर मारून झाल्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर आपल्या आळींना फिडिंग द्यायला चालू केलं आहे. आणि फिडिंग दिल्यानंतर जस्ट बेस्ट आणि त्याचबरोबर जस्ट बेस्ट बरोबरच मित्रांनो आपण सेरिशिल्ड नावाचं एक औषध आहे, ते दुसरा मोल्ट झाल्यानंतर या दोन्हीचं मिश्रण करून आपण जे आपण आळींना पाला गाठलेला आहे त्यावर व्यवस्थित मारून घेतलेलं आहे. तर हे औषध पिन मित्रांनो प्रिव्हेंटिव्हसाठीच चांगलं काम करतं. काही मिनिटातच आळीने आपलं काम चालू केलं आहे. वर आळ्याला आलेले आहेत आणि आपलं खाण्याचं जे काम आहे ते आळीने चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असला तर भावाला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या रेशीम शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.